नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भारताची राज्यघटना म्हणजेच संविधान याविषयीचे प्रश्न बघणार आहोत. पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे असलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न नंबर 1. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न नंबर 2. कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? उत्तर आहे कलम 360. प्रश्न नंबर 3. भारतीय राज्यघटनेचा कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आलेली आहे? उत्तर आहे कलम 324. प्रश्न नंबर 4. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न नंबर 5. भारतीय राज्यघटनेनुसार संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न नंबर 6. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती? उत्तर आहे 78. प्रश्न नंबर 7. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न नंबर 9. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्याची कलम कोणती? उत्तर आहे कलम 51. प्रश्न नंबर 10. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमाने घटना दुरुस्ती केली जाते? उत्तर आहे कलम 368. प्रश्न नंबर 11. राष्ट्रपती निवडणूक लढवण्यात किमान वयोमर्यादा किती लागते? उत्तर आहे 35. प्रश्न नंबर 12. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न नंबर 13. भारताचे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न नंबर 14. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो? उत्तर आहे 6 वर्ष. प्रश्न नंबर 15. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न नंबर 16. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न नंबर 17. राष्ट्राचा प्रथम नागरिक कोण असतो? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न नंबर 18. लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती? उत्तर आहे 25. प्रश्न नंबर 19. घटक राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न नंबर 20. संसदेच्या 2 अधिवेशनाचा कालावधी जास्तीत जास्त किती असावा? उत्तर आहे 6 महिने. प्रश्न नंबर 21. संविधानाचे दुसरे नाव काय आहे? उत्तर आहे राज्यघटना. प्रश्न नंबर 22. 108वी घटना दुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे महिला आरक्षण. प्रश्न नंबर 23. भारतामध्ये मतदान करण्यासाठी किमान वय किती लागते? उत्तर आहे 18. प्रश्न नंबर 24. भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न नंबर 25. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? उत्तर आहे प्रस्तावना. प्रश्न नंबर 26. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? उत्तर आहे स्वातंत्र्याचा अधिकार. प्रश्न नंबर 27. भारतातील कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे? उत्तर आहे गोवा. प्रश्न नंबर 28. नैसर्गिक पर्यावरण जतन करण्याची बाब संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? उत्तर आहे मूलभूत कर्तव्य. प्रश्न नंबर 29. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न नंबर 30. मूलभूत हक्काशी संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते? उत्तर आहे कलम 13. प्रश्न नंबर 31. पंतप्रधान कोणाला जबाबदार असतात? उत्तर आहे लोकसभा. प्रश्न नंबर 32. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सदस्य निवृत्त होतात? उत्तर आहे 61.
प्रश्न नंबर 33. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे पंतप्रधान. प्रश्न नंबर 34. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत कोण देतात? उत्तर आहे स्पीकर. प्रश्न नंबर 35. कोणत्या अनुच्छेदात धर्मस्वातंत्र्य नमूद केलेले आहेत? उत्तर आहे 25 ते 28. प्रश्न नंबर 36. जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न नंबर 37. शहरांचा प्रथम नागरिक कोण असतो? उत्तर आहे महापौर. प्रश्न नंबर 38. भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? उत्तर आहे अप्रत्यक्ष. प्रश्न नंबर 39. निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न नंबर 40. लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यास किती सदस्यांचा पाठिंबा लागतो? उत्तर आहे 50. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. धन्यवाद.